हॅलो, पंच देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिल्या सामन्याला पहिली सुरुवात होते. स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय घुमेश्वर या संघाकडून सुबोध आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सायगाव या संघाकडून प्रणित. पंच देखील आमच्याकडे चांगले जोडले गेलेत. MCAचे पंच आहेत, हेमंत ठाकूर सर असतील, जितेंद्र सोनार सर असतील, नामांकित पंच आहेत. आतापर्यंत चांगल्या अशा टुर्नामेंट त्याने परिपूर्ण करून दिलेल्या आहेत. तरी श्री राम चषक 2024 पर्व पहिले या पहिल्या मानाच्या सामन्याला सुरुवात होते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत. चांगले प्रेक्षक देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याकडे जोडले गेलेले आहेत. तरी सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व सहभागी झालेल्या खेळाडूंचं, संघांचं मी समालोचक अविनाश काते यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. तरी पहिला मानाच्या सामन्याला सुरुवात होते. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर चालू असेल. सर आमच्याकडे इशारा करतात मॅच इज स्टार्ट. सलामीसाठी गेलाय घुमेश्वर या संघाकडून सुबोध. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो प्रणित. हॅलो, काय गोलंदाजी करतोय. स्टार्टिंग पहिला सामना, पहिलाच निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजीमधून तो प्रणित. सायगाव या संघाकडून कुठेही सुबोधला समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये चांगला पटाईत आहे तो म्हणजे हा प्रणित. 12-13 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. पहिलाच पॉवर प्लेचा ओव्हर आहे. मला वाटतं सुबोध वरती एक्स्ट्रा दबाव आला. पहिलाच विकेट होतोय, बॅक टू बॅक होतोय. पहिला विकेट जातोय घुमेश्वर या संघाचा. सुबोधने निराशाजनक परिस्थिती केली. एकदा डीजे आतापर्यंत घुमेश्वर या संघाचं श्री गणेशा धावांचं न होताच डगआउट मध्ये प्लेयर गेलेला आहे तो फलंदाज. स्ट्राईक एंडला आलेला सुबोध काय गोलंदाजी करतोय. आपला कौशल्यगिरी परिपूर्णपणाला लावतोय तो गोलंदाज सायगाव या संघाकडून प्रणित. आणि स्वतः आता कर्णधार आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन येत आहेत घुमेश्वर या संघाचे कर्णधार किरण. खास या सामन्यासाठी टुर्नामेंट पाहण्यासाठी अंकित रिकामे हे पुण्यावरून आले आहेत. तरी त्यांच्या गावाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला षटक चालू आहे. स्वतः कर्णधारला फुलटॉस मिळाला. लगेच लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. श्री गणेशा होतोय. एक या धावेने 21 धावेचे रूपांतर दुहेरीमध्ये केलंय आणि 2 धावसंख्येने संघाचं श्री गणेशा स्कोरवरती झालेला आहे. पण महत्वपूर्ण विकेट देखील गमावला गेलेला आहे तो सुबोध. कमीत कमीत 3 षटकांमध्ये 40 टार्गेट ठेवावा लागेल. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर चालू आहे संघाकडून पहिलं. आणि काय गोलंदाजी करतोय प्रणित. कुठेही किरणला समजलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू टाकले. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि पहिला नो मिळतोय. सरांनी दंडित केलंय. नो बॉलचा इशारा येतोय आणि घुमेश्वर या संघाची धाव संख्या होते ती 3. जास्त टीम मीटिंग मित्रांनो करू नका. थोडस कार्यक्रम लेट झालंय पण आपण कार्यक्रम नक्कीच संध्याकाळपर्यंत चांगलं थेट करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सायगावचा प्रतिनिधी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अल्पेश. फ्री हिट मिळतोय. एक दिवाळीप्रमाणे बोनसचा चान्स किरणला आहे. घेतोय काय पाहूया. आपल्या फलंदाजी मधून संघाची धाव संख्या झालेली आहे ती 1-3. काय होतोय. प्रणितची जागा भरून काढण्यासाठी फुलटॉस घेण्याचा प्रयत्न केला पण
अपयश येतोय आणि निर्धावची चेंडूची सांगता होते. धाव संख्या होते ती 1-3. किरणला खांद्यावरती आपल्या जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वपूर्ण खेळाडू फुलटॉस मिळाला होता, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला पण पंच आमच्याकडे वळत आहेत आणि सुरुवातीलाच कवायत करायला लावले ते गोलंदाज आहेत ते अल्पेश आणि अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते संघाची 4. अशी फलंदाजी करावी लागेल किरणला. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला, किपरच्या मागे झेल सुटली, धरणीला दान केली, थोडस गजाड क्षेत्ररक्षण झालं आणि चान्स मिळालाय तो किरणला आणि वाढती धाव संख्या होते ती 5. पण सलामीवर आलेला फलंदाज आता ज्याच्याकडे स्ट्राईक येते, षटकार किंग मानलं जातं घुमेश्वर या संघाकडून. मॅडमने देखील या कार्यक्रमासाठी खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल. आता स्ट्राईक एंडला गेलाय तो सलामीवीर सचिन. घुमेश्वर या संघाचा कणा ज्याला मानलं जातो, षटकार किंग सचिन आपल्या फलंदाजीतून काय करते पाहिजे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला पण खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली आणि सचिनला स्तब्ध ठेवलं आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-बाद धाव संख्या झालेली आहे ती पहिल्या पॉवर प्ले मध्ये 5. काय गोलंदाजी केली, प्रणितला थोडंसं दंडित केलं, त्याची जागा भरून काढण्यासाठी आला अल्पेश आणि अल्पेशने अचूक गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये 5 ही धाव संख्या झालेली आहे. प्रणित जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो, आपल्याला 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे 1 इनिंग साठी आणि त्या 15 मिनिटाच्या आत 1 इनिंग ही संपली पाहिजे. आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील सूचना येते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो भूषण. पहिला षटक पॉवर प्लेचा संपलेला आहे. अचूक क्षेत्र शिक्षण देखील सायगाव या संघाने सजवलं होतं पॉवर प्ले मध्ये आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण विकेट देखील गमावला गेला घुमेश्वर या संघाचा. सुबोध किरण, विराट कोहलीची भूमिका ही किरणला निभावावी लागेल आपल्या संघासाठी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 5. मानाचा पहिला सामना आपण खेळतोय आजच्या या श्री रामचषक 2024 पर्व पहिले मध्ये. चार 5 कॉम्बिनेशन असेल या मैदानामध्ये, याची देखील दखल घ्यायची आहे. शांतमय सकाळचा सत्र चालू आहे. शांतमय वातावरणामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील आपल्याला चांगला मॅच पाहिजे. फुल टॉस मिळाले, एक साईडला घेण्याचा प्रयत्न केला, 1 धाव पूर्वीपूर्ण एके धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि थोडीशी मिसफील्ड होते, त्याचा चान्स घेतोय काय पाहूया. 3 रन देखील परिपूर्ण केले गेलेले आहेत. 3 रनाबरोबर वाढती धाव संख्या होते संघाची ती 8. ही धाव संख्या झालेली आहे घुमेश्वर या संघाची. चांगली फलंदाजी करतोय किरण आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. आता स्ट्राईक एंड गेले ते सचिन गडे. अचूक फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतात ते सचिन. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण स्वतः प्रणित तयार. थोडीशी मिसचा फायदा घेत आहेत काय पाहूया आणि बॅक टू पॅव्हलियन होतोय. कुठेही स्वतःची आत्महत्या करून घेतली ती सचिनने. कुठेही चान्स घेण्याचा प्रयत्न करत होते पण रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जाते डीजे. हॅलो, सचिनला थांबायचं होतं, एखादा दुसरा रन घेण्याचा चान्स घेण्याचा प्रयत्न करत होता पण स्वतःची आत्महत्या करून बसला. क्रिकेटमध्ये रनआउटला क्रिकेटची आत्महत्या म्हटली जाते, त्याप्रमाणे आत्महत्या केली आणि महत्वपूर्ण विकेट सलामी वीर देखील 2 विकेटच्या गमावल्यानंतर धाव संख्या झालेली आहे संघाची घुमेश्वर संघाची 9. नवीन फलंदाज आलाय तो
अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं होतं. तिसरी धाव देखील परिपूर्ण. एक अवांतर धाव वाईट आणि 2 धावा मिळाल्यात. परिपूर्ण 3 धावा मिळत आहेत घुमेश्वर या संघाला. संघाची धाव संख्या होते 2 गडी बाद 12. दोन बॉल झालेले आहेत. सेकंड ओव्हर चालू आहे सायगाव या संघाकडून. अचूक फलंदाजी करावी लागेल किरणला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कडा न घेता अंगाची कडा घेताच बॉल विसरत होते कीपरकडे आणि निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून तो भूषण. आणि धाव संख्या झालेली आहे ते 2 सलामीवीर डगआउट मध्ये गेलेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 12. प्रयत्न करावे लागतील किरणला. स्वतः कर्णधार आहे. चांगले चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल पण जातोय बॅक टू पॅव्हेलियन. काय क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाजी मध्ये लगेच विकेट घेतला तो म्हणजे भूषणने आणि बॅक टू पॅव्हेलियन होतोय किरण. एकदा डीजे गेलाय कुठे तो. संख्या झालेली आहे ती 12. अचूक गोलंदाजीवरती वर्चस्व करतोय तो संघ सायगावचे दोन्ही गोलंदाज. प्रणित असेल अल्पेश असेल भूषण देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतला कर्णधाराचा किरणचा. नेहमी गोलंदाजी म्हणून चांगला करिश्मा करत असतात. आता फलंदाजी मधून करावा लागेल. ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात स्वतः थोडीशी झेल धरणीला दान केलंय आणि जितूला एक चान्स मिळतोय. 3 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा कॉल देतात. 3 धावा देखील परिपूर्ण. काय रनिंग ठेवली आणि वाढती धावसंख्या करून ठेवली ती संघाची घुमेश्वर या संघाने. 15 in 3 losses घुमेश्वर. अशीच फलंदाजी करावी लागेल आता जितूला आणि विश्वासपणाला लावावा लागेल आपल्या फलंदाजीमधून. दुसरं षटक चालू आहे आणि 5 चेंडू देखील फेकले गेलेले आहेत. एक शेवटचा चेंडू आहे या षटकातील. विश्वास काय पणाला लावतोय आपल्या फलंदाजीमधून. आतापर्यंत या 2 ओव्हरमध्ये एकही चौकार एकही षटकार देखील लगावल्यामध्ये गेलेला नाही आहे आणि आपल्या गोलंदाजीवरती यशस्वी ठरतोय तो भूषण आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या होते घुमेश्वर या संघाची 3 बाद 15. आता नक्कीच घुमेश्वर या संघाला अचूक फलंदाजी करावी लागेल. धाव संख्या झालेली आहे ती 3 बाद 15. चांगले गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो हिमांशू. सायगाव या संघाकडून नेहमी अचूक गोलंदाजी करत असतो. 2 मित्र देखील मैदानामध्ये चांगले मैत्रीचा आनंद लुटतायत ते प्रणित आणि जीतू. स्ट्राईक एंडला फलंदाजाला आता घुमेश्वर या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. याच मैदानावरती त्याला उमरान मल्लिक म्हणून ही पदवी मिळाली. तो जीतू काय करतोय आपल्या फलंदाज. फुलटॉस मिळाले. जातोय का सीमारेषेपार पाहूया. नाही जातोय. पहिला षटकार श्रीराम चषकचा पहिला षटकार जातोय जितूच्या बॅट मधून. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळून द्या 6 धावा. एकदा होऊ दे याच्यासाठी डीजे. अरे डीजे काय फलंदाजी करतोय. नेहमी गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करत असतो. 3 प्लेयर देखील बाद झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता अचूक फलंदाजी केली जितूने आणि धाव संख्या झालेली आहे ती 21. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात जितूला. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या. तिसरा धाव देखील थोडीशी मिसफीड होतात. 3 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत आणि वाढती धावसंख्या होते संघाची. स्वतः जितूसाठी आत्महत्या केली. चांगली फलंदाजी करतोय या विश्वासने आणि बॅक टू पॅव्हेलियन होतोय विश्वास. पण संघाची धाव संख्या झालेली आहे 24 in 4 losses घुमेश्वर.
विश्वाची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज यश. याच ग्राउंडवरती मीरा भाईंदरच्या गतवर्षी टुर्नामेंट झाल्या होत्या, त्याच्यामध्ये अचूक गोलंदाजी केली होती जितूने. तोच होम ग्राउंड त्याचा आजचा आहे. उमरान मल्लिक म्हणून त्याला या ग्राउंडवरती पदवी मिळाली होती, पण त्याचा परिपूर्ण फलंदाजीमधून फायदा होतोय तो घुमेश्वर या संघाला. जितूने आतापर्यंत वैयक्तिक धाव संख्या त्याची झालेली आहे ती 12. महत्वपूर्ण खेळी करतोय, जर्सी क्रमांक 7 घालून खेळतोय, जो जर्सी क्रमांक महेंद्र सिंग धोनींचा आहे, ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पण पंच आमच्याकडे कदाचित वळतील लेग बाईचा इशारा करतायत आणि वाढती धावसंख्यामुळे त्या संघाला धावसंख्या होते ती 25. आता यशला आपला संघ यशस्वी ठेवायचा असेल तर 3 चेंडू शेवटचे शिल्लक बाकी आहेत. आपलं चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. पण गोलंदाजी मार्कवर आहे तो. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पॉइंटच्या दिशेने 1 धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. वाढती धावसंख्या होते ती 27 आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो हेमांशू. सायगाव या संघाकडून नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो. एक चांगले सायगाव या संघामध्ये युवा खेळाडू आहेत. यशची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 2, संघाची धावसंख्या होते ती 27. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पण अनुभवपणाला लावलं ते हेमांशूने आणि निर्धाव चेंडू टाकलंय. आणि या इनिंगचं शेवटचं चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 27. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय हेमांशू. पाहूया काय होतंय, यश काय घेत आहेत, पण बॅट त्रिफळा उद्ध्वस्त केला यशचा आणि 27 या धावसंख्येबरोबर 1 इनिंग समाप्ती होते भुवनेश्वर या संघाची. जिंकण्यासाठी सायगाव या संघाला 28 या कंपल्सरी 18 चेंडू मध्ये 28 धावा बनवाव्या लागतील. चांगली जितूने फलंदाजी केली, आता चांगली कामगिरी करावी लागेल ती गोलंदाजीमधून. जितू यांना लगेचच मैदान सोडायचं आहे. थोडंसं फास्ट सायगाव. सेकंड इनिंगच्या मॅच साठी मी आमंत्रित करतो खामगाव संघ आणि वांजळे संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचं आहे. वांजळे आणि खामगाव या संघाचा कर्णधार निलेश बामणे आणि वांजळे या संघाच्या कर्णधाराने त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. थोडेसे प्रणित फास्ट. श्रीकांत त्यांचे साथीदार असतील. एक शिस्तबद्ध म्हणून संघ चांगलं क्षेत्ररक्षणासाठी जातोय, म्हणून आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेटने काय शिकवलं ते एक शिस्त प्रत्येक खेळाडूला लागली जाते आणि एक चांगलं परिधान जर्सी केलंय. त्या जर्सीच्या एक कलरच्या याच्यामधून क्षेत्ररक्षणासाठी जातोय तो घुमेश्वर संघ. घुमेश्वर या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. 2
सलामीवीर देखील आपण मैदानामध्ये पाठवायचे आहे. सायगाव सायगाव या संघाला विनंती करतो. दोन फलंदाज देखील आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 18 चेंडू 28 ही धाव संख्या आपल्याला बनवायची आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाचं खामगावचे कर्णधार निलेश बामणे यांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. दोन सलामीवीर देखील सायगाव याचे दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तरी घुमेश्वर या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असेल. चांगली गोलंदाजी केली होती ते पहिल्या इनिंग मध्ये सायगाव या संघाकडून चांगली गोलंदाजी झाली होती. त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल ती जितूला. खामगाव आणि वांद्रे या संघामध्ये नाणेफेक होत आहे. गोलंदाजी मार्कवर होतोय घुमेश्वर या संघाचा, ज्याला उमरान मल्लिक इथे पदवी मिळतो. जीतू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी सज्ज झालाय तो सायगावचा हेमांशू आणि नॉन स्ट्राईकला तो प्रणित. नेहमी स्ट्राईक एंड आपल्याकडे ठेवत असतो प्रणित, पण आता स्ट्राईक एंडला जबाबदारी दिली ती हेमांशूला. पण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो जीतू महागावकर. घुमेश्वर या संघाचा नेहमी अचूक गोलंदाजी करत असतो आणि संघाला विजयाकडे वाटचाल करून देत असतो. 18 चेंडू आणि 28 धावा बनवायच्या आहेत ते सायगाव या संघाला. पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असेल. 38च्या बाहेर आतमध्ये सगळे क्षेत्ररक्षण तैनात. 38च्या बाहेर सगळे दोन क्षेत्ररक्षण तैनात झालेले आहेत घुमेश्वर या संघाकडून. पाहूया चांगली फुलटॉस मिळालाय. क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न करताय. थोडंसं अपयश आलं. पॉईंटच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 या धावे संख्येने श्री गणेशा होतोय. जिंकण्यासाठी गरज असेल ती 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना चांगली फलंदाजी करतोय तो सायगाव संघ. पहिला 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय हेमांशूला. अशीच फलंदाजी करावी लागेल. प्लॅनिंगने फलंदाजी करतोय कारण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो जीतू. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीतून टाकाव्या लागतील. पुन्हा एकदा लगेच थोडीशी मिसफीड होते किरण कडून स्वतः अनिल किपरच्या मागे जातोय आणि 2 धावापासून रोखू शकत नाही. 2 धावा परिपूर्ण. 2 धावे बरोबर वाढती धावसंख्या होते ती 4. खामगाव संघ हा टॉस विन झालेला आहे. निर्धाव चेंडू टाकला होता. थोडीशी किपिंग किरण करत असताना स्वतः कर्णधाराकडे थोडीशी मिसफीड झाली आणि चान्स मिळातो सायगाव या संघाला. प्रयत्न करावे लागतील घुमेश्वर या संघाला. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. त्याचप्रमाणे प्रयत्न करावे लागतील. आपला विश्वासपणाला लावावा लागेल जीतूला. पुन्हा एकदा ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. वाढती धाव संख्या संघाची झालेली आहे ती 5. खामगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. जितूला आपला कौशल्यपणाला लावावा लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील कारण आत्मविश्वासाने नेहमी गोलंदाजी करत असतो जीतू. प्रणित चांगलं खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती पण यशस्वी झाले. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 2 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत. 2च धावेवर समाधान मानतोय सागर संघ आणि वाढती धाव संख्या होते ती 7 या आकड्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे कारण ज्यांनी आयुष्यामध्ये फेरे जे घेतले जातात ते 7. महेंद्रसिंग धोनींचं ज्यांनी विश्व वर्ल्ड कप जिंकून द्यायचं त्यांचं देखील जर्सी क्रमांक 7 आणि आठवड्याचे दिवस देखील 7 आणि जगातील आजोबा देखील 7. तेवढीच धाव संख्या झालेली आहे ती 7. फलंदाजी मार्क वर आहे तो प्रणित. काय समाचार घेतोय जितू यांचा. उंची जास्त लांबी कमी. काय होतंय मैदानामध्ये पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं मिसफील्ड झाली आणि जातोय सीमारेषे पार. खडखडे चौकार. एकदा डीजे
नेहमी हा प्रणित चांगले चौकार षटकारांची आतिषबाजी करत असतो. त्याचप्रमाणे उंची जास्त पण लांबी कमी, पण गेला सीमारेषे पार कणकणीत चौकार आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ते संघाची 11. चांगली पॉवर प्ले ओव्हर मध्ये फलंदाजी करतोय, चांगला चान्स घेतोय आपल्या फलंदाजीमधून. पॉवर प्लेचा ओव्हर असल्या कारणास्तव प्रणित पुन्हा एकदा जितू सज्ज झालाय आणि जातोय काय सीमारेषा पार खडखडी षटकार. छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळू 6 धावा. वाढत्या धावसंख्या झाली आहे संघाची ती 17. चांगली गोलंदाजीमध्ये माहीर असतो तो जितू, पण चांगला समाचार घेतला आपल्या फलंदाजीमधून सायगावचा सलामीवीर प्रणित. संघाची धावसंख्या आतापर्यंत एकही विकेट न गमावता संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. आता कोणाला मिळतोय खतरा, फलंदाजीमधून की गोलंदाजीमधून? कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जितूला या मैदानाचा अनुभव खूप आहे, चांगला गोलंदाज आहे, पण प्रणितने चांगलं समाचार घेतलं आणि एक चौकार आणि एक षटकार देखील लगावलं गेलेलं आहे. प्रणितची धाव संख्या झालेली आहे आतापर्यंत वैयक्तिक ती 12 आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 17. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय घुमेश्वर या संघाकडून गोलंदाज. घुमेश्वरचा गोलंदाज राहुल. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो राहुल. मूर्ती लहान पण कीर्तिमान, चांगली गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत असतो. काय गोलंदाजी करतायत, आपल्या गोलंदाजी मधून एक निर्धाव चेंडू टाकतोय तो हेमांशूला आणि संघाची राहुलला किरणने आत्मविश्वासाने त्याच्यावर गोलंदाजी दिले. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील कारण आपला संघ विजयी करायचा असेल तर. कदाचित थोडं बॉल बाहेर गेला होता, पण कदाचित याच बॉलवरती चौकार षटकार लगावला गेला आणि प्रणितने त्याच बॉलला आमंत्रित केलंय. पण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे मूर्ती लहान कीर्तिमान राहुल. नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि निर्धाव चेंडू टाकले. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकले. अशीच गोलंदाजी करून आपल्या संघाला, आपल्या नावाला चांगलं विजयाचे पारितोषिक नेहमी देत असतो. तोच गोलंदाज आहे तो राहुल. कारण म्हटलं जातं ना, मुंबईचा वडापाव लोणावळ्याची चिक्की आणि याच गोलंदाजी समोर थोडीशी फलंदाजीची पडले फिकी. अशी गोलंदाजी करतोय. चांगला समाचार गेला आणि पंच आमच्याकडे वळत आहेत काय नाही. 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. कारण मी आताच म्हटलं, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय राहुल. आतापर्यंत हॅट्रिक देखील 3 निर्धाव चेंडू टाकण्याचं विक्रम त्याने केलेला आहे. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. 4था देखील चेंडू निर्धाव टाकतोय आणि प्रणितकर साठी आत्महत्या करतोय तो हेमांशू. बॅक टू पॅलन, पहिल्या विकेटचा पतन होतोय आणि एकदा त्यासाठी होते डीजे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये. सायगाव नवीन फलंदाज अल्पेश, ज्याने अचूक गोलंदाजी केली होती. आता नक्कीच काय गोलंदाजी केली. 4 निर्धाव चेंडू टाकले. जितूच्या गोलंदाजीवरती वैयक्तिक धाव संख्या झाली होती ती 17. पण आपला मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी करतोय घुमेश्वर या संघाकडून राहुल. 4 निर्धाव चेंडू टाकले आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याने घेतला. तो विकेट होता हेमांशूचा.
पाहिजे जिंकण्यासाठी बघ. 11 रनांची आवश्यकता आहे. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. अशीच गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करतायत कारण यात प्रणितने आता वैयक्तिक धाव संख्या त्याची उभारली गेलेली आहे 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 रनांची आवश्यकता आहे. प्रणितने वैयक्तिक एक षटकार एक चौकार देखील लगावला गेलेला आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ते राहुलला आपला आत्मविश्वास पूर्णपणाला लावा गेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. कदाचित या टुर्नामेंटचा विश्व विक्रम होऊ शकतो कारण मेडनवर जाण्याचा चान्स आहे. आतापर्यंत 5 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या असू द्या. काय गोलंदाजी करतोय तो राहुल या घुमेश्वर या संघाकडून. मूर्ती लहान पण कीर्ती महान. क्रिकेटमध्ये वय पाहिलं जात नाही. त्याच वय जरी कमी असलं पण पूर्ण कौशल्यपणाला लावतोय तो राहुल आपल्या गोलंदाजीमधून आणि स्तब्ध ठेवलंय ते सायगावचे फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या झाली होती आणि 5 निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून. गोलंदाजी मार्गावर एक पुन्हा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे या ओव्हरचा. प्रणितला कुठेही समजलेलं नाही. प्रणित चांगली अचूक फलंदाजी केली होती. थोडस फास्ट मित्रा घुमेश्वर. राहुल 7 चेंडू आणि 11 रनांची आवश्यकता आहे. स्ट्राईक आलेला फलंदाज प्रणित स्वतः आहे. फुलटॉस मिळालाय. 1 धाव परिपूर्ण. लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात. दुसऱ्या धावेचा कॉल देतात. प्रणितला येतोय का 2 धावा परिपूर्ण करतोय का 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2 धावेवरती 2 ओव्हरची समाप्ती आणि वाढती धावसंख्या होते संघाची ती 19. जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एकदा लाव जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 9 रनांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा आणि 6 चेंडू अचूक गोलंदाजी करावी लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या संघाची झाली आहे. सायगाव या संघाची 19. अचूक गोलंदाजी करावी लागेल. आता आत्मविश्वास दाखवला जातोय गोलंदाजावरती. किरणने जबाबदारी दिली. ते गोलंदाज आहे. हरीश यशला गोलंदाजी मार्कवर सज्ज केलंय. निर्णायक गोल हा ओव्हर असेल. जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली होती सायगावकडून. आता फलंदाजीचे आमंत्रित झालाय तो अल्पेश. राहुल प्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल ती यशला. आपला संघ विजयी करायचा असेल तर मानाचा पहिला सामना चालू आहे. श्रीराम चषक मध्ये चांगली गोलंदाजी केली राहुलने. प्रणित स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. कदाचित अल्पेशला सांगितलं गेलं असेल मला स्ट्राईक दे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण पंच आमच्याकडे वळत आहेत आणि अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या संघाची होते ती 20. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे ती सायगाव या संघाला. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव खामगाव संघाने टॉस जिंकले. आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेचच तैनात राहायचं आहे. खामगाव संघ निलेश बामणे हे स्वतः कर्णधार आहेत. रायटे मुर्द गोलंदाजीवरती सज्ज झाला. यश पाहूया आपलं काय फुल टॉस मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण स्वतः सचिन तयार. थोडीशी मिसफिल्डचा चान्स मिळतोय काय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि वाढती धावसंख्या झाली संघाची ती 1 लॉस 22. अशीच फलंदाजी करावी लागेल अल्पेशला. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागतील यशला आपल्या गोलंदाजीमधून. पण चांगली फलंदाजी करतोय सायगाव या संघाकडून अल्पेश. मानाचा पहिला सामना अटीतटीचा सामना होतोय. यशला यश ठेवायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकांना 1 धाव परिपूर्ण. थोडीशी मिसफिल्ड होते. त्याचा चान्स मिळतोय तो
सायगाव या संघाला आणि तिसरी धाव देखील परिपूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धाव देखील परिपूर्ण, काय रनिंग केली आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती सायगाव या संघाला. मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, अशी मिसफील्ड केलीत तर त्याचा चान्स मिळतो समोरच्या संघाला आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती 1 लॉस 20 बाय सायगाव. आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. कदाचित या यशने नावाप्रमाणे यशस्वी होण्यासाठी जर निर्धाव चेंडू राहुल प्रमाणे टाकले तर आपला संघ देखील आपण विजयी करू शकतो. पण स्ट्राईक एंडला आलेला सलामी वीर मैदानामध्ये आहे तो सायगावचा कणा प्रणित. कारण सलामीवीर का म्हटलं जातं, आपण जर घर बांधायला घेतल्याच्या नंतर जसा पाया मजबूत असावा लागतो तसंच हा सलामीवीर आहे तो प्रणित. प्रणितची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 14. थोडस आता दडपण असेल ते यश वरती. चांगली फलंदाजी करतोय सायगाव याकडून प्रणित, ज्याला हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न केला पण निर्धावची चेंडू जी सांगता होते, स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ते प्रणितने. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ते यशला मार्गदर्शन थोडस करतायत. एक्स्ट्रा प्लेयरने मैदानामध्ये जायचं नाही मित्रांनो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत. चांगलं आयोजन देखील भुमेश्वर या गावाने केलेलं आहे. चांगलं प्रभुरामाचं नाव देखील या चषकला दिलंय. श्री राम चषक. चांगली कमिटी देखील, जरी कमी कमिटीमध्ये मेंबर असतील पण चांगलं आयोजन केलेलं आहे. यश गोलंदाजी मार्कस आहे, फुलटॉस मिळालंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. आपल्या गोलंदाजीचा यश पणाला लावतोय तो यशस्वी गोलंदाज यश. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 2 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा आणि 2 चेंडू. काय होतंय समीकरण या मैदानामध्ये. मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. हाच हौसला ठेवावा लागेल आपल्या गोलंदाजीमधून यशला. अजून देखील निर्धाव चेंडू टाकलं तर विजयाकडे वाटचाल करू शकतात. प्रणितला स्तब्ध ठेवलंय. चांगली फलंदाजी केली होती पण आता दडपण वाढत चाललंय तो प्रणितकडे. पण अचूक गोलंदाजीवरती यशस्वीपणे प्रत्याग करतोय तो यश. मैदानामध्ये आता समीकरण येऊन पोचलंय ते 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. सलामीवीर प्रणित काय करतोय आपल्या फलंदाजीमधून, संघाला विजयी करतोय काय. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले प्रेक्षक देखील आपल्याला जोडले गेलेले आहेत. यशला यशस्वी व्हायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा चांगला समाचार घेतला आणि सीमारेषा पार खडखडीत जातोय षटकार. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. मी खामगाव या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. हॅलो. जो हा सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय तो फलंदाज सायगाव या संघाचा प्रणित. मी त्याला विनंती करतो सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण स्टेजकडे यायचंय. सामनावीराचा पुरस्कार मी देण्यासाठी दीपक गायकर साहेबांना विनंती करतो. आपण सामनावीराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. मी प्रणितला विनंती करतो स्टेजकडे यायचं आहे. प्रणितनी वैयक्तिक धाव संख्या उभारली गेली ती 18ही धाव संख्या उभारली गेली आणि संघाला विजयी मिळवून दिलं. धन्यवाद. ओपन गट मध्ये जो सामना चालू होतोय तो खामगाव